नमस्कार शेतकरी मित्रांनो, संजय गांधी निर्धार योजनेची पेन्शन जमा सुरुवात झालेली आहे. कालपासून 1-2 जुलै 2026 पासून संजय गांधी निर्धार योजनेची पेन्शन जमा झालेली आहे. काही लोकांना 33,000 रुपये जमा झालेली आहे 2 महिन्याची. काही लोकांना 1,500 रुपये ही जमा पेन्शन झालेली आहे. काही लोकांना त्याला 1,500 रुपये जमा झालेले आहे. त्याने KYC केलेली आहे की ही तपासणे और बँकेचे पासबुक हे तपासून घेणे आवश्यक बंधनकारक आहे. आणि त्याला 3,000 रुपये आलेले आहे. त्यांनी काही करायची आवश्यकता नाही आहे. त्याला पेन्शन आलेली नाही. त्याने नेमकं काय करावे मित्रांनो? त्यांनी काय करावे हे उपाय आहे. कारण की KYC करणे हे बंधनकारक दिलेले आहे आणि तहसील कार्यालयामध्ये पत्र हे सादर करण्यासाठी हे तिथं सादर करणे हे बंधनकारक सांगितलेले आहे. आणि हे न केल्यास तर तुम्हाला पेन्शन मिळणार नाही. आणि हे करायचं एकदम सोपं. अजून एक इलाज आहे, त्याला CSC केंद्रावर जाऊन तिथं आपली KYC करून घेणे. कारण की ते डोळ्याने स्कॅन करून ते आपली KYC बंधनकारक आहे. ती KYC केल्या नाहीच तर तुमची पेन्शन येणार नाही. ही तुमची पेन्शन येण्यासाठी हे तुम्हाला काम आवश्यक करायला लागणार आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला निर्धार योजनेचे पैसे आलेले आहे की नाही आहे हे कमेंट करून मला नक्की कळवा.